विचार करा, तुम्ही सकाळी लवकर उठता. हां, शेतकरी सहसा पहाटेच उठतात. अगदी बरोबर. आज शेतात जाऊन फवारणी करायची आहे किंवा पीक काढायचं आहे असा विचार करून तुम्ही ट्रॅक्टर काढता. नक्कीच, डोक्यात दिवसाचं पूर्ण नियोजन असतं. हो, पण तिथे पोचल्यावर पाहता तर काय, तुमच्या शेतात जाण्याचा एकमेव रस्त्यावर कुणीतरी रात्रीतून भला मोठा चर खोदून ठेवलाय. बापरे. किंवा तिथे मोठमोठे दगड आणून टाकलेत. पीक काढणीला आलंय पण ट्रॅक्टर शेतात जाऊच शकत नाही. हा फक्त एक काल्पनिक प्रसंग नाहीये, तर महाराष्ट्रातल्या हजारो शेतकरी कुटुंबांचे हे रोजचे विदारक वास्तव आहे. खरंय, खूप भयंकर परिस्थिती असते ती. हो ना. रस्ता अडवला गेला की शेतीचा श्वासच गुदमरतो. नमस्कार, स्वागत आहे आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि सखोल चर्चेत. नमस्कार. मागच्या व्हिडिओवर आलेल्या अनेक प्रश्नांमधनं आणि कमेंट्समधनं एकच मोठा मुद्दा समोर आला होता, तो म्हणजे बांधावरचे वाद, पाण्याचे पाट आणि अडवलेले रस्ते. आज आपण यावरच थेट उपाय शोधणार आहोत. अगदी बरोबर. आणि हा असा विषय आहे जो थेट मातीशी, माणसाच्या जगण्याशी आणि त्याच्या उपजीविकेशी जोडलेला आहे. हो, नक्कीच. जेव्हा एखाद्याचा रस्ता अडवला जातो तेव्हा तिथे फक्त वाहतूक थांबत नाही, तर त्या पूर्ण कुटुंबाची अर्थव्यवस्था कोलमडते. अगदी 100% खरी गोष्ट आहे. त्यामुळेच आज आपण अशा एका कायद्याबद्दल सविस्तर बघूया जो खास याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी बनवला गेलाय. तो म्हणजे मामलेदार न्यायालय अधिनियम 1906. 1906 म्हणजे एक सेकंड, हा कायदा तर चक्क ब्रिटिशांच्या काळातला आहे. हो, अगदी बरोबर. आज 100-125 वर्ष होऊन गेली त्या गोष्टीला, तरीही तो आजही एवढा प्रभावी कसा काय असू शकतो? आणि मुळात ब्रिटिशांना असा वेगळा कायदा करण्याची गरजच काय पडली होती? अत्यंत महत्त्वाचा आणि मुळावर बोट ठेवणारा प्रश्न विचारलात. या कायद्याचा इतिहास समजून घेतला की त्याची ताकद लक्षात येते. अच्छा. बघा, 18व्या आणि 19व्या शतकात जेव्हा शेतीचे वाद दिवाणी न्यायालयात म्हणजे सिव्हिल कोर्टात जायचे, तेव्हा निकाल लागायला अनेक वर्ष लागायचे. हो, कोर्टाची पायरी म्हणजे वर्षानुवर्षांचा खटाटोप. अगदी तसंच. रस्ता अडवला की जमीन पडून राहायची आणि शेतकरी सरकारचा कर किंवा लगाण भरू शकायचा नाही. ब्रिटिशांना त्यांचा महसूल वेळेवर हवा होता. त्यांचा मुख्य हेतू तर तोच होता. होय, आणि त्यासाठी शेती अव्याहतपणे चालू राहणे अत्यंत आवश्यक होते. त्यामुळे त्यांना एक अशी यंत्रणा हवी होती जी अत्यंत जलद असेल आणि थेट बांधावर जाऊन निर्णय घेईल. म्हणजे जागेवरच न्याय. बरोबर. म्हणूनच त्यांनी महसूल गोळा करणाऱ्या मामलेदारला, म्हणजेच आजच्या तहसीलदारला, चक्क एक दिवाणी न्यायाधीशाचे अधिकार दिले. बापरे, म्हणजे फक्त महसूल अधिकारी नाही, तर ते थेट न्यायाधीश बनले. अगदी बरोबर. मामलेदार न्यायालय हे एखाद्या फर्स्ट एड किट सारखं काम करतं. फर्स्ट एड किट म्हणजे कसं? जसं अपघात झाल्यावर आधी रक्तस्राव थांबवणं गरजेचं असतं, तसं रस्ता अडवल्यावर आधी शेतीची वहिवाट चालू करणं गरजेचं असतं. क्या बात आहे. हे फर्स्ट एड किटचं उदाहरण अगदी चपखल बसतंय. कायमस्वरूपी मालकी हक्काचे वाद दिवाणी न्यायालय सोडवेल, पण तात्काळ जीव वाचवण्याचं किंवा वहिवाट मोकळी करण्याचं काम हे कोर्ट करतं. समजलं. पण मग इथे लोकांचा एक मोठा गैरसमज नेहमी मला दिसून येतो. कोणता गैरसमज? अनेकांचा असा गैरसमज असतो की आपल्याला नवीन रस्ता मागायचा असेल किंवा आपला जुना रस्ता कोणी अडवला असेल, तर या दोन्ही गोष्टींसाठी एकाच कायद्याचा वापर होतो किंवा एकाच पद्धतीचा अर्ज चालतो. हां, ग्रामीण भागातला अतिशय सामान्य पण तितकाच घातक गैरसमज आहे आणि तो आज आपण फोडलाच पाहिजे. नक्कीच. बघा, जर एखाद्या शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी पूर्णपणे नवीन रस्ता मागायचा असेल जो आधी कधीच अस्तित्वात नव्हता, नवीन रस्ता, तर त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, ज्याला आपण सोप्या भाषेत MLRC म्हणतो, त्यातील कलम 143चा वापर होतो. अच्छा, MLRC कलम 143. पण जर तुमचं अस्तित्वात असलेलं, म्हणजे वर्षानुवर्ष वहिवाटीत असलेला जुना रस्ता किंवा पावसाळ्यातील नैसर्गिक पाण्याचा प्रवाह कोणी बेकायदेशीरपणे अडवला असेल, तर तिथे मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 लागू होतो. म्हणजे चुकीच्या कायद्याखाली अर्ज केला तर तुमचा अर्ज थेट फेटाळला जातो आणि महिन्यांचा वेळ वाया जातो. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे अडचण येणार नाही. जुना रस्ता असेल तर मामलेदार न्यायालय कायदा, आणि नवीन हवा असेल तर महसूल संहितेचं कलम. अगदी स्पष्ट झालं. प्रेक्षको, तुमच्या गावात अशी समस्या आहे का? रस्त्याचे किंवा पाण्याच्या प्रवाहाचे वाद आहेत का? तुमची जी काही समस्या असेल ती कमेंटमध्ये नक्की लिहा. हो, नक्की सांगा. आणि हो, अशाच सखोल आणि कायदेशीर माहितीसाठी आपल्या महसूलशाही चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. नक्कीच. आता मला सांगा, तुम्ही मगाशी म्हणालात की तहसीलदार हे या प्रक्रियेत न्यायाधीश बनतात, पण त्यांच्या अधिकारांची व्याप्ती खरोखर किती असते?
ते नेमके काय करू शकतात? माझ्या अनुभवातून सांगते, मामलेदार न्यायालय कायद्याचे कलम 5 हे या संपूर्ण प्रक्रियेचा आत्मा आहे. कलम 5. बरं. या कलमानुसार तहसीलदारांना 3 अत्यंत प्रभावी आणि थेट अधिकार मिळतात. पहिलं म्हणजे मनाई हुकूम देणे, ज्याला कायद्याच्या भाषेत आपण इंजंक्शन म्हणतो. म्हणजे नक्की काय करतात यात? म्हणजे जर कोणी रस्ता अडवण्याची नुसती तयारी करत असेल, खड्डे खोदत असेल, तर त्याला तातडीने अडथळा करू नका असे स्पष्ट लेखी आदेश तहसीलदार देऊ शकतात. अच्छा, म्हणजे अडथळा येण्याआधीच थांबवणे. बरोबर. दुसरं म्हणजे अडथळा दूर करणे. जर समोरच्याने प्रत्यक्षात तिथे काटेरी कुंपण लावलं असेल किंवा भला मोठा दगड आणून टाकला असेल, तर तो अडथळा त्वरित हटवण्याचे आदेश दिले जातात. माफ करा, मधीच थांबवतो, पण समजा त्याने माझा रस्ता स्वतःच्या ताब्यातच घेतला असेल, तिथे पीकच लावून टाकलं असेल तर? तिथेच त्यांचा तिसरा आणि सर्वात महत्वाचा अधिकार कामी येतो. तो म्हणजे ताबा पूर्ववत करणे. हो, ज्याला रेस्टोरेशन ऑफ पोझेशन म्हणतात. ज्याचा रस्ता किंवा जमिनीचा तुकडा बेकायदेशीररित्या हिरावून घेतलाय, त्याला तो कायदेशीररित्या पुन्हा मोकळा करून देण्याचे अधिकार कलम 5 अंतर्गत येतात. अरे वा. तुम्हाला एक क्विक फॅक्ट सांगते. हो, सांगा ना. या कायद्यानुसार दिवाणी न्यायालयासारख्या वर्षानुवर्षे लांबणाऱ्या तारखा पडत नाहीत. दावा दाखल केल्यापासून साधारण 6 महिन्यांच्या आत याचा निकाल लागणं कायदेशीररित्या अपेक्षित असते. 6 महिने? दिवाणी न्यायालयात तर पिढ्यानपिढ्या खिटे मारावे लागतात, पण प्रत्यक्ष जमिनीवर हे कसं घडतं? म्हणजे मला नेहमी वाटतं की कागदावर निकाल दिला तरी गावातली दांडगट लोक ऐकतातच असं नाही. हो, हे बऱ्याचदा होतं. काय करायचं ते कर, अशी त्यांची भूमिका असते. मग या निकालाची अंमलबजावणी प्रत्यक्षात कशी होते? एक किस्सा पाहूया, म्हणजे ही प्रत्यक्ष प्रक्रिया कशी चालते ते स्पष्ट होईल. हो, नक्की. एका गावात 2 सख्ख्या भावांमध्ये शेताच्या रस्त्यावरून वाद झाला. मोठ्या भावाने रागाच्या भरात ट्रॅक्टर लावून रस्ता नांगरून टाकला. धाकटा भाऊ मामलेदार कोर्टात म्हणजेच तहसीलदाराकडे गेला. आता एरवी कोर्ट म्हटलं की 4 भिंती, लाकडी कठडे असं चित्र डोळ्यासमोर येतं. पण इथे काय झालं? काय झालं? स्वतः तहसीलदार, त्यांचे मंडळ अधिकारी ज्यांना आपण सर्कल ऑफिसर म्हणतो, आणि तलाठी हे थेट त्या शेताच्या बांधावर पोहोचले. थेट बांधावर? हो, त्यांनी जागेवरच परिस्थिती पाहिली, दोन्ही बाजू ऐकल्या आणि तिथेच पंचनामा केला. ही या कायद्याची खासियत आहे. हे एक मोबाईल कोर्ट किंवा फिरतं न्यायालय आहे. हो, पण एक प्रश्न आहे, त्या दांडगायचं काय? समजा समोरचा माणूस ऐकतच नसेल तर? राहिला प्रश्न दांडगाईचा, तर तहसीलदारांच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी थेट पोलीस संरक्षण घेता येते. अच्छा, पोलिसांची मदत मिळते तर? हो, तहसीलदार हे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणजेच कार्यकारिणी दंडाधिकारी असतात. त्यामुळे त्यांच्या आदेशानुसार पोलिसांचा फौजफाटा जागेवर येतो आणि पोलिसांच्या उपस्थितीत महसूल विभाग तो रस्ता मोकळा करून देतो. तिथे कोणाचीही राजकीय दादागिरी किंवा दबाव चालत नाही. हे खरोखरच आश्वासक आहे. पण समजा मला आज असा दावा दाखल करायचा आहे, माझा रस्ता काल कोणीतरी अडवलाय, तर मी नेमकी सुरुवात कुठून करू? सविस्तर बघूया. म्हणजे मी थेट तहसील कार्यालयात जाऊन अर्ज देऊ का? याची एक ठराविक कायदेशीर पद्धत आहे, जी प्रत्येकाने समजून घेतलीच पाहिजे. सर्वात आधी स्टेप 1, तहसीलदारांच्या नावे एक स्पष्ट आणि सविस्तर अर्ज लिहावा लागतो. बरं. या अर्जात रस्ता कुठे आहे, तो वर्षानुवर्षे कसा वहिवाटीत होता आणि अडथळा कोणी व कसा निर्माण केलाय याचा अचूक उल्लेख असावा. दुसरी स्टेप, या अर्जासोबत तुमच्या जमिनीचा 7/12 उतारा जोडणे अत्यंत बंधनकारक आहे. फक्त 7/12? नाही, नुसतं 7/12 नाही, तर एखाद्या कागदावर कच्चा नकाशा काढून तुमचा रस्ता कुठून जातोय, आजूबाजूला कोणाचे गट नंबर आहेत आणि अडथळा नेमका कोणत्या पॉइंटवर आहे हे दिशांसह दाखवावं लागतं. म्हणजे 7/12 आणि कच्चा नकाशा हे आपले मुख्य हत्यार झाले. अगदी बरोबर. पण या संपूर्ण प्रक्रियेत तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे तारीख. तारीख? हो. रस्ता नेमका कोणत्या तारखेला किंवा कोणत्या महिन्यात अडवला गेला हे तुमच्या अर्जात स्पष्टपणे नमूद करावेच लागते. कारण ते कायद्याची एक अत्यंत कडक अट आहे, जिथे अनेक शेतकरी मात खातात. कोणती अट? असं काय आहे त्या तारखेत? हा वाद निर्माण झाल्यापासून, म्हणजेच रस्ता प्रत्यक्ष अडवल्याच्या दिवसापासून बरोबर 6 महिन्यांच्या आत तुम्हाला हा दावा मामलेदार न्यायालयात दाखल करणे कायद्याने बंधनकारक आहे. 6 महिन्यांच्या आत? हो. जर तुम्ही 6 महिने उलटून गेल्यानंतर अर्ज घेऊन गेलात, तर मामलेदार न्यायालयात तो अर्ज थेट फेटाळून लावू शकतं. तर दुसऱ्या राज्यात असेल, 6 महिने निघून गेले तर त्याचा रस्ता कायमचा गेला का? कायदा एवढा कठोर का वागतोय?
हां, खूपच तर्कशुद्ध आणि नैसर्गिक प्रश्न आहे. पण यामागे कायद्याचं एक फार मोठं तत्व दडलेलं आहे. कोणतं तत्व? कायद्याच्या भाषेत म्हणतात, इक्विटी ॲड्स द विजिलंट, नॉट दोज हू स्लंबर ऑन देअर हाईट्स. म्हणजे जो जागा आहे त्यालाच कायदा मदत करतो. अगदी बरोबर. सोप्या भाषेत सांगायचं तर कायदा फक्त त्यांनाच मदत करतो जे स्वतःच्या हक्कांबाबत जागरूक आहेत. तुम्ही विचार करा, जर तुमचा जगण्या मरण्याचा रस्ता कोणी अडवलाय तर तुम्ही 6 महिने गप्प कसे बसू शकता? खरे. जर तुम्ही 6 महिने वाट पाहिली तर कायद्याच्या नजरेत तो रस्ता तुमच्यासाठी तातडीची गरज नव्हतीच. आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे हा फर्स्ट एड कायदा आहे. अच्छा, म्हणजे उशीर गेला तर जलद न्यायाचा हक्क जातो. अगदी बरोबर. 6 महिन्यांची मुदत संपली तर तुमचे रस्त्याचे अधिकार कायमचे संपत नाहीत. मग काय होतं? मग तुम्हाला मामलेदार न्यायालयाचा हा फास्ट ट्रॅक मार्ग मिळत नाही. तुम्हाला नेहमीच्या दिवाणी न्यायालयात जावं लागतं, जिथे तुमचा वेळ, पैसा आणि ऊर्जा तिन्ही मोठ्या प्रमाणावर खर्च होतात. बापरे, ही खरंच डोळे उघडणारी माहिती आहे. प्रेक्षको, तुम्ही याबाबत कधी विचार केलाय का? बघू, करू, गावातल्या गावात पंचांसमोर बसून मिटवू असं म्हणत आपण अनेकदा अनमोल वेळ वाया घालवतो. हो, आणि मग वेळ निघून जाते. नक्कीच. ही टीप ऐकल्यानंतर तुम्ही स्वतःचे रस्ते आणि वेळेच्या मुदतीबाबत अधिक सतर्क राहाल का? कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि असेच कायदेशीर बारकावे समजून घेण्यासाठी आपल्या महसूलशाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. हो, सबस्क्राईब नक्की करा. आता मला सांगा, एक शेवटचा आणि खूप मोठा गैरसमज मला इथे तुम्हाला विचारायचा आहे. विचारा. अनेकांना वाटतं की जर तहसीलदारांनी दिलेला निकाल आपल्याला पटला नाही किंवा तो आपल्या विरोधात गेला तर आपण लगेच त्याच्यावरच्या साहेबांकडे म्हणजे कलेक्टरांकडे वगैरे अपील करू शकतो आणि मग तिथून केस पुन्हा नव्याने लढू शकतो. हा एक अतिशय खर्चिक आणि लोकांची दिशाभूल करणारा गैरसमज आहे. असं? हो. माझ्या अनुभवातून सांगते, मामलेदार न्यायालय कायद्यात तहसीलदारांच्या निकालावर थेट अपील करण्याची कोणतीही तरतूदच दिलेली नाहीये. काय सांगताय? अपील करताच येत नाही? मग न्याय कसा मिळणार जर खालच्या अधिकाऱ्याकडून एखादी चूक झाली असेल? तिथे कायद्याने कलम 23 अंतर्गत एक वेगळा मार्ग दिला आहे. तुम्ही उपविभागीय अधिकारी म्हणजेच SDO किंवा ज्यांना आपण प्रांत अधिकारी म्हणतो त्यांच्याकडे अपील करू शकत नाही, तर फक्त फेर तपासणी, ज्याला आपण रिव्हिजन म्हणतो, त्यासाठी अर्ज करू शकता. फेर तपासणी आणि अपील या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे? खूप मोठा आणि तांत्रिक फरक आहे. जेव्हा तुम्ही अपील करता तेव्हा संपूर्ण केस पुन्हा नव्याने ऐकली जाते, नव्याने पुरावे तपासले जातात आणि साक्षीदार बोलावले जातात. म्हणजे पूर्ण केस पुन्हा चालते. हो, पण फेर तपासणीमध्ये तसं होत नाही. तिथे SDO साहेब फक्त एवढंच पाहतात की तहसीलदारांनी निर्णय घेताना कायदेशीर प्रक्रियेचे योग्य पालन केले आहे की नाही. अच्छा, फक्त प्रक्रियेची तपासणी. बरोबर. त्यांनी स्वतःच्या अधिकारांचा काही गैरवापर तर केला नाही ना, हे पाहिलं जातं. जर त्यांनी दिलेला निकाल कायद्याच्या चौकटीत असेल आणि प्रक्रिया योग्य असेल तर SDO साहेब त्या निर्णयात सहसा हस्तक्षेप करत नाहीत. आणि हे असं का ठेवलंय? कारण जर सतत अपिलाची सोय दिली तर तो जलद आणि तात्काळ न्याय देण्याचा या कायद्याचा मूळ उद्देशच नष्ट होईल. हे लक्षात ठेवा, म्हणजे चुकीच्या ठिकाणी अपील करून तुमचा पैसा आणि वेळ वाया जाणार नाही. खरंच, कायद्याची प्रत्येक तरतूद, मग ती 6 महिन्यांची मुदत असो किंवा अपिलाऐवजी फेर तपासणी असो, किती विचार करून बनवली आहे हे यातून स्पष्ट समजतं. हो, अगदी परिपूर्ण कायदा आहे हा. मंडळी, आज आपण एका अत्यंत सखोल प्रवासातून गेलो आहोत. एकदा थोडक्यात उजळणी करूया. नवीन रस्त्यासाठी MLRC कलम 143, तर जुना अस्तित्वात असलेला रस्ता अडवल्यास मामलेदार न्यायालय कायद्याचे कलम 5, ज्यातून मनाई हुकूम, अडथळा दूर करणे आणि ताबा पूर्ववत करणे हे अधिकार मिळतात. अगदी बरोबर. आपण 7/12 आणि कच्चा नकाशा जोडण्याची ती 3 स्टेप्सची चेकलिस्ट पाहिली. ती 6 महिन्यांची अत्यंत कठोर पण गरजेची मुदत समजून घेतली आणि कलम 23 नुसार अपिलाऐवजी असणारी फेरतपासणीची तरतूदही पाहिली. एकदम योग्य सारांश सांगितलात तुम्ही. धन्यवाद. तर प्रेक्षको हो, हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल. महसूल आणि इतर सर्व कायद्यांबाबत असं अत्यंत सोप्या आणि आपल्या भाषेतील मार्गदर्शन तुम्हाला यापुढेही हवंय. मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठीच आहे. हो, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हो, चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या कायद्याबद्दल किंवा महसुली प्रक्रियेबद्दल जाणून घ्यायचं आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपण त्यावर सविस्तर चर्चा करू. आम्ही तुमच्या कमेंट्सची नक्की वाट पाहू. आणि मंडळी, हा व्हिडिओ फक्त स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका. आपल्या मित्रांना गावातल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा.
जेणेकरून ही अत्यंत महत्त्वाची माहिती प्रत्येक गरजू आणि सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचेल. आमच्या टेलिग्राम ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथे नक्की सामील व्हा. बरोबर आहे. ज्ञानाची देवाणघेवाण हीच आजच्या काळातील खरी समाजसेवा आहे. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात एका नवीन विषयासोबत. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.